नकळत जुळलेली नाती. भाग 4. रात्र खूप शांत होती, पण सागरच्या मनात वादळ सुरू होतं. वडिलांच्या अपघातात 3 महिने झाले होते. गावात सगळे म्हणायचे तो फक्त अपघात होता, पण सागरच्या मनाला ते कधीच पटलं नव्हतं. त्या रात्री आज जुन्या पेटीत काहीतरी आजी शोधत होती. विचारलं, आजी, बाबा खरंच अपघातात गेले का? आजीच्या हातातून एक जुना फोटो पडला. फोटो बाबा आणि काका दोघं होते, पण फोटोच्या मागे लाल शाईत लिहिलं होतं, जमीन माझीच होणार, काहीही झालं तरी. हे कोणी लिहिलं? तो थरथरत म्हणाला. आजी शांत झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तुझ्या काकांनी, ती हळू आवाजात म्हणाली. सागर हादरला. म्हणजे? बाबाचं अपघात? आजी नीट उत्तर दिलं नाही. ती म्हणाली, त्या दिवशी तुझ्या बाबांची गाडी घाटात पडली, पण ब्रेक आधीच खराब गेलं होतं. सागरचा श्वास अडकला. आजी, तुम्ही हे आधी का नाही सांगितलं? आजी रडू लागली. कारण मला भीती होती. घरात माणूस इतका खाली जाईल असं वाटलं नव्हतं. तेवढ्यात बाहेर कुत्रे जोरात भुंकू लागले. घराच्या दाराजवळ कुणीतरी सावकाश टकटक केलं. टकटक 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 वाजल्यानंतर सागरने दरवाजा उघडला आणि समोर उभा होता त्याचा काका. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हसू होतं. खूप सुरू आहे वाटतंय, तो म्हणाला. आजी घाबरून उभे राहिली. सागरने रागाने विचारलं, बाबांच्या मृत्यूमागे तुमचा हात आहे का? काका काही क्षण शांत राहिला आणि मग हसत म्हणाला, कधी कधी घर वाचवण्यासाठी एक माणूस गमवावा लागतो. सागरच्या डोळ्यात रागाने अश्रू आले. तुम्ही बाबांना मारलं, तो ओरडला. काका पुढे आले. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, उलट एक थंड शांतपणा होता. पुरावा आहे तुमच्याकडे? त्याने हळू आवाजात विचारलं. सागर काही बोलणार इतक्यात आजी मध्ये आली. बस करा, अजून किती पाप करणार? आजी रडत म्हणाली. सागरला खूप राग आला. पुढील भागात सागरच्या काकाकडून सागरच्या बाबांचा अपघात केलेला पुरावा भेटतोय का नाही ते पाहणार आहोत. धन्यवाद.